पालघर लोकसभा निवडणुकीत भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा पक्षाच्या वतीने 2 मे रोजी शक्ती प्रदर्शन करत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। या दरम्यान वसई, डहाणू, मोखाडा, वाडा, तलासरीसह इतर तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी, मजूर, कामगार, महिला, तरुण कार्यकर्ते उपस्थित होते। या दरम्यान आदिवासी पारंपरिक वाद्य धुमशा व थाळीच्या तालावर उमेदवार कॉम्रेड राहुल मेढा यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता। या दरम्यान राज्य सचिव कॉम्रेड आदेश बनसोडे, जिल्हा सचिव कॉम्रेड शिवराम पाटील, कॉम्रेड शंभर बदादे, लोकशाही महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रित कॉम्रेड सीता जाधव, भाकपा माले पक्षाच्या वसई तालुका सहसचिव कॉम्रेड अरुणा मुकणे, अखिल भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड नरेश लहानगे, सविता महालोडा, जानू पिलेना, रामू गोवारीसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। या दरम्यान लाल बावटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की आम्ही इंडिया आघाडीसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सहभागी असून 48 जागांपैकी कोणत्याही कम्युनिस्ट डाव्या पक्षाला एकही जागा सोडण्यात आली नाही। पालघर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकही आमदार नसतानाही त्यांनी पालघर जिल्ह्यावर दावा केला। आम्ही सतत जनतेच्या प्रश्नांवर लढा देत आलो आहोत। पालघर जिल्ह्यात आम्ही ताकदीने लढणार आहोत। मागील 5 वर्षातील 2.5 वर्षे राजेंद्र गावित हे ठाकरेंच्या पक्षात होते ना, तेव्हा का नाही पालघर जिल्ह्यातील विनाशकारी प्रकल्प थांबवले। वाढवण बंदरासह वसई तालुक्यातील मनपामधून ग्रामपंचायत वगळण्याचा प्रश्न आहे। लाल बावटा हा नेहमीच जनतेच्या प्रश्नांवर लढत आला आहे, म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढायला तयार आहोत। भाजप विरोधातील सर्व विरोधी पक्षाने आम्हाला पाठिंबा द्यावा। आमचा खासदार निवडून आल्यावर वाढवण बंदरासह इतर विनाशकारी प्रकल्प हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिकाही मांडण्यात आली। कोणत्याही परिस्थितीत आम्ही पालघर जिल्ह्यातील जागा लढणार असल्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी दाखवला आहे। म्हणून आता पालघर जिल्ह्यातील निवडणुकीत गणित बदलताना दिसत आहे। जर कम्युनिस्ट पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली तर याचं नुकसान नक्कीच महाविकास आघाडीला बसणार। आज भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष लाल बावटा याच्या वतीने पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये राहुल मेढा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। अतिशय उत्साहाने वाजत गाजत सगळे त्यांचे जे सहकारी आहेत ते इथे जमलेले आहेत आणि शेकडोच्या संख्येने लोक आलेले आहेत। उन्हात तानामध्ये संपूर्ण जिल्हाभरातून मोखाडा असेल, तलासरी असेल, डहाणू असेल, विक्रमगड असेल, वाडा असेल, वसई असेल, जव्हार असेल, हर तऱ्हेच्या तालुक्यातून 8ही तालुक्यातून महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि खुद्द राहुल मेढा आहेत, जिल्हा सचिव शिवराम पाटील आहेत, लोकशाही युवा संघटनेचे राज्य निमंत्रक अनिकेत सोनावणे आहेत, आमच्यासोबत इथे जिल्ह्याच्या लोकशाही महिला संघटनेच्या सीता जाधव आहेत आणि शंकर बदादे आहेत की जे गेल्या निवडणुकीमध्ये लाल बावट्याच्या वतीने 2 वेळा त्यांनी रिंगणामध्ये होते। मथुरा भोईर आहेत, अरुणा मुकणे आहेत आणि शेकडो सहकारी आहेत। तर मी विनंती करतो राहुल मेढा यांना की त्यांनी आज जे काही उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांना कशा प्रकारे त्यांना जनतेशी बोलावंसं वाटतं आणि सोबतच निवडणूक कशासाठी लढतो आहोत आणि निवडणुकीमध्ये कोणते प्रश्न जनतेचे उपस्थित करणार आहेत ते त्यांनी बोलावं। आपण सध्याची परिस्थिती पाहता की कुठेतरी तरुणांनी ह्या राजकारणात वा रिंगणात उतरावं असं मला वाटते। त्यासाठी मी आज उमेदवारी अर्ज आपल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भरला आहे आणि इतर कार्यकर्त्यांनी देखील मला बहुमताने म्हणजे प्रोत्साहन केले की बाबा लढावं असं। आता कुठेतरी तरुणांनी या राजकारणात उतरावं ही आता काळाची गरज झाली आहे। आपण जरी पाहिलं की पालघर जिल्हा होऊन 10 वर्ष झाली, परंतु सध्या जैसे थे तशीच परिस्थिती आहे। 10 वर्षानंतर जैसे थे तशीच परिस्थिती आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, त्यानंतर रोजगाराचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे। पालघर जिल्ह्याला अजून जिल्हा रुग्णालय देखील नाही।
तर हे इतर अधिकारी आहेत वा लोकप्रतिनिधी आहेत हे प्रश्न उपस्थित करण्याच्या मागे लागतच नाही, तर निवडून आल्यानंतर फक्त 5 वर्ष आपले खिचे भरण्याच्या मागे लागलेले असतात। त्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न जैसे ते तसेच आहेत। त्यामुळे कुठेतरी आपण जाऊन हे प्रश्न हाती घ्यावे ह्याकरता मी आज उमेदवारी अर्ज भरला आहे। आता लोकांवरती आहे की लोकांना काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे। माझं स्वतःचं मत असं आहे की त्या चोरांच्या हातात सत्ता देण्यापेक्षा तरुणांच्या हातात सत्ता द्या, लवकर विकास होईल। गेल्या 10 वर्षापासून आपण आपल्या देशाचा एकंदरीत विकास कुठल्या पद्धतीने झाला याचं गणित या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। खरी परिस्थिती महागाई कमी करणार, युवकांना 2 करोड नोकऱ्या देणार, गॅसच्या किमती कमी करणार, बेरोजगारांना काम देणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, या सगळ्या मुद्द्यांवर 2014 पासून ते 2019 पर्यंत या RSS धार्जिण्या BJP सरकारने देशातील पूर्ण गरीब जनतेचा भ्रमनिरास झालेला आहे। त्यासाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेऊन आणि त्याच्या बरोबर आम्ही दिलेला उमेदवार राहुल मेळा यांच्या सोबत राहून त्यांना या 2024च्या निवडणुकीमध्ये आम्हाला पक्ष पालघर जिल्हा अतिशय मेहनत घेऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये निश्चित आहे असं आम्हाला वाटते। प्रिय माझ्या कॉम्रेड बंधू आणि भगिनी, बघा ही निवडणूक जी आपण जी लढत आहे ही जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी आपण ही निवडणूक लढत नाहीये बंधूंनो। आता भारतीय स्वातंत्र्याला आज 75 वर्षाचा कालावधी होतोय आणि त्या कालावधीमध्ये आपले जे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न आहेत, जीवनाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न अद्याप सुटलेले नाहीये। तर बंधूंनो, आपण ते प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, ते प्रश्न आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी अनेक प्रश्न, विविध प्रश्न आहेत। हे ग्रामीण भागातले प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, शेवटी पाण्याचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, दवाखान्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न जे आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या पक्षाने एकजूट करून आणि ही पालघर लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार उभा केलेले राहुल मेळा यांना प्रचंड मताने आपण निवडून आणा अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द पुरे करतो। मित्रांनो, सर्वप्रथम राहुलला खूप साऱ्या शुभेच्छा देतो की त्यांनी आजच्या त्याच्या ह्या उमेदवारी अर्ज भरताना जितका महिलांचा इथं मोठ्या पद्धतीने सहभाग आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने इथं खूप सारे तरुण आलेले आहेत। आज तरुणांना गरज आहे नोकरीची आणि एका चांगल्या भविष्याची, आणि त्याच्यासाठी काम करेल राहुल, त्याच्यासाठी काम करेल, आपले प्रश्न जाऊन पुढे मांडेल अशी मला त्याच्याबद्दल पूर्ण आशा वाटते। आणि त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा त्याच्या पाठीमागे अशाच पद्धतीने मोठ्या ताकदीने उभं राहिलं पाहिजे आणि त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। धन्यवाद।